एक हात मदतीचा या अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संकल्प फाउंडेशन व लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती या समाजसेवी संस्थेच्या वतीने गरजूवंत निराधार महिला, दिव्यांग बांधवांना व विद्यार्थ्यांना विविध साहित्य वितरण कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, राहुलनगर अमरावती येथे घेण्यात आला। यावेळी समाजसेवक उद्योजक नितीन कदम यांच्यासह चपराशीपुरा येथील समाजसेवक फिरोज खान, लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद कुमार, सचिव नरेंद्र गुलदेवकर, बेबी गडलिंग यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाची माहिती प्राध्यापक प्रमोद कुमार यांनी विशद केली व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कोरोनाच्या कडक संचारबंदीत रुग्ण नातेवाईकांसह बेघर नागरिकांना नितीन कदम यांनी भोजन, किराणा देऊन अतिमोलाची भूमिका बजावली। आता पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तब्बल 50 विद्यार्थ्यांना शालेय बॅग, विधवा परित्या, महिलांना स्वयंरोजगार म्हणून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, तर दिव्यांग बांधवांना सायकल भेट देण्यात आली। या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी समाजसेवक नितीन कदम यांचे आभार मानले। अशीच समाजसेवा निरंतर सुरू राहील असे मत लँडमार्क हॉटेलचे संचालक तसेच संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला पवन वासवानी, प्राध्यापक प्रमोद कुमार, संजय आठवले, विजय गायकवाड, विदर्भ न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी अजय शृंगारे उपस्थित होते। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज अमरावती।